जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र। आज 1 मे आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये झेंडा होणार आहे, त्याच्यासाठी जमलो। दायक जय है भारत भाग्य विधाता, जय है जय है जय है जय 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 है जय। आमच्या सोसायटीमध्ये झेंडावंदन झालं आणि त्याच्यानंतर हा नाश्ता आम्ही घेतोय। आमची बच्चा पार्टी आहे, ही बच्चा पार्टी आहे। आता आम्ही चाललो बाबासाहेब स्मारक प्रेरणास्थान, तिकडे चाललोत निघालो जाण्यासाठी। बघा इथं आलोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा स्थळ आणि स्मारक हे दोन्ही आहे। आतमध्ये आता जायचं आहे, आतमध्ये मोबाईल अलाउड आहे का माहिती नाही, पण बघूया चला। चला संग्रहालयामध्ये चाललोत, खूप निसर्गरम्य वातावरण आहे। इथे बुद्ध भगवानची मूर्ती पण आहे। हे बघा पूर्ण माझी इच्छा होती इथे यायची, मी पण रीलमध्येच बघितलेलं। बाबासाहेब त्यांची पूर्ण कारकीर्द हे ऐन टायमावर काही जणांचे नावं पण नाही आठवत आहेत मला, पण सगळं बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे जे कार्य केले, जिथे जिथे गेले ते फोटो, हे त्यांच्या फॅमिलीचा फोटो, माता रमाई, बाबासाहेब, त्यांची भाऊजाई आणि मुलगा। हे बघा सगळं इथे आहे। हां बोल। ओके, हे त्यांचे वडील रामजी सुभेदार सपकाळ। पीपल एज्युकेशन सोसायटीची टीम, कमिटी आणि डॉक्टर आंबेडकर अस्पृश्य विद्यार्थी 2 तुकड्यासोबत इंग्लंडमधला फोटो, आणि ही राष्ट्रध्वजची कमिटी। हे बघा राष्ट्रध्वजची कमिटी, मंत्रिमंडळ त्यांचं, आणि घटना समिती, ही घटना समिती, हे घटना समितीचे मेंबर, आणि श्यामप्रसाद मुखर्जी महात्मा गांधीजीच्या अंत्यदर्शनासाठी आल्यानंतरचं एक छायाचित्र आहे। सगळे छायाचित्र इथं असे लावलेले आहेत जे आपल्याला सहजासहजी पाहायला भेटत नाहीत। त्यांचा दुसरा विवाह झालेल्याची तारीख 15 एप्रिल 48 मध्ये केलेला त्यांनी। माईसाहेब, हर एक प्रवास त्यांच्या जीवनातला इथे टिपलेले चित्र आणि त्याच्याविषयी माहिती लिहिलेली आहे। हर एक त्यांच्या जीवनात जे जे घडले, मोठे मोठे मुद्दे जे त्यांनी कार्य केलेत, सगळे त्यांचे इथे फोटो आणि त्यांची माहिती व्यवस्थित जतन करत आहेत। हर एक गोष्ट अरे सॉरी
जॅपनीज आहे. बौद्ध धम्म परिषद तिसरी रंगूनमध्ये झाली होती आणि तिथं त्यांना ही छत्री गिफ्ट मिळाली. ती इथे आज अशी छानपैकी त्यांची आठवण म्हणून ठेवलेली आहे. एकदम मस्त ही रंगूनमधून त्यांना गिफ्ट मिळालेली रंगीबिरंग छत्री. बौद्ध धम्म परिषदसाठी ती गेलेले आणि त्यांनी ती वापरलेली आहे. हे सिक्के कोणी कोणी बघितलेत, मी तर बघितले, फक्त तिकीट नाही बघितलं मी, पण हे सिक्के सगळे बघितले. बाबासाहेबांचे जेव्हा आम्ही लहान असताना 1 रुपया असायचे, नंतर का बंद केले काही माहिती नाही. हो सिम्बॉसिस. पलंग हे पलंग नसून एक काळ्या दिवसाची आठवण. अशा ज्या व्यक्तीनं सगळं ज्ञानासाठी सगळं जीवन झिजवलं, आज बघून मन असं लय भरून आले. खरं पाहिलं तर की आपण खूप फुकट मिळाले, त्याची किंमत नाही राहिली आणि काहीच करत नाही आहे. कशासाठीच सगळे जीवन सगळं झिजवलं, फक्त ज्ञान आणि समानता. इथं सगळ्या त्यांच्या वस्तू अशा जपून ठेवलेल्या आहेत. हर एक वस्तू जपून ठेवलेली, हर एक वस्तू. आणि मी असं ऐकलं होतं की ह्या सगळ्या वस्तू माई साहेबांनी ह्या सगळ्या वस्तू ज्या काही घरात होत्या, जे बाबासाहेबांना अखंड प्रेम करणारी जनता आहे, त्या जनतेसाठी त्यांनी इथे सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्यांना बघण्यासाठीच इथे त्यांनी दिल्या. त्या काळातल्या सगळ्या वेगवेगळ्या पेट्या, याच्यामध्ये काय माहिती काय ठेवत होते, आयडिया नाही. पण हे बघा, माता रमाई. मेणबत्ती स्टँड, चालूची फ्रेमचा चष्मा त्यांचा. हे बघा चहा प्यायचं किती सुंदर आहे. हर एक वस्तू, हर एक फोटो, जे बी काही आहे ते सगळं जतन करून ठेवत आहेत. धन्यवाद, थँक्यू. खूप भारी प्रेरणास्थान बघितलं. आता निघालो. खूप छान आहे, खूप खूप म्हणजे खूप. असं वाटत होतं की सगळा जीवन प्रवास त्यांचा आम्ही तिथे बघून आलो. सगळं डोळ्यापुढून असं जात होतं. सगळं बघितलं, राम मंदिर, महाडचा सत्याग्रह, सगळं असं नाही का जे लहानपणापासून ऐकत आलो ते सगळं असं वाटलं अरे एका झपक्यात आपण बघून आलो. इतकं चांगलं छान पद्धतीने ठेवलं आहे त्यांनी आणि सगळ्यांनी बघायला या.